दादर येथील कबूतरखाना तोडण्यास काही नागरिकांनी विरोध केलाय। दरम्यान महापालिकेच्या तोडक कारवाईला नागरिकांचा विरोध पाहायला मिळतोय। आम्ही कोर्टाचे ऑर्डर्स फॉलो करतोय असं बीएमसी अधिकारी यावेळी म्हणाले। मात्र दिवसा दादरमध्ये गर्दी आणि ट्रॅफिक जाम यामुळे कारवाई करण्यास अडचणी येतात असंही बीएमसी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल? हा कबूतरखाना तोडण्यास आता स्थानिकांचा विरोध होत असल्याचं समोर येत आहे। नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर हा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय जो आहे तो महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। परंतु काल महानगरपालिकेचे काही अधिकारी जे आहेत ते या कबूतरखान्याच्या या ठिकाणी पोहोचले होते। सुरुवातीला या कबूतरखान्याच्या वरती जे आहे ते जाळी लावण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार होतं, परंतु स्थानिक नागरिकांचा विरोध होता। त्यांचं म्हणणं होतं की रात्रीच्या वेळेत जे आहे ते ही कारवाई जी आहे ती करू नका असं त्यांचं खरं तर म्हणणं होतं। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध झाला। त्यामुळे या ठिकाणी जे सर्व काही अधिकारी आले होते हे सर्व अधिकारी पुन्हा माघारी गेले आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं खरं तर गेल्या 2 दिवसांपासूनच खरं तर कडक कारवाई केली जाईल असं जे आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं। आणि काल अधिकारी पोहोचल्यानंतर स्थानिक नागरिकांचा विरोध जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। कुठेतरी अनेक स्थानिक नागरिकांचा विरोध जरी असला तरी अनेकांचं म्हणणं देखील आहे की हे कबूतरखाने जे आहे ते बंद केले पाहिजेत आणि उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत ती कबूतरखाने बंद करावीत। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने खरं तर कारवाई जी आहे ती कारवाई मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळाली, कारण की या कबूतरखान्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेस अनेक नागरिक जे आहेत ते खाद्य टाकताना आपल्याला पाहायला मिळतात। अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती।